हॅलो स्टुडंट, आज आपण एक्झरसाइज 1.4 मधले जे रिमेनिंग क्वेश्चन 5, 6, 7 आणि 8 हे जे राहिलेले क्वेश्चन होते 5 पासूनचे ते घेणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितले विदाउट ॲक्च्युअली परफॉर्मिंग द लॉंग डिव्हिजन न करता स्टेट वेदर द फॉलोइंग रॅशनल नंबर्स विल हॅव टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन और नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल एक्सपान्शन. जर तुम्हाला टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन आणि नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल एक्सपान्शन ह्याच्यातला डिफरन्स कळत नसेल तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ प्लीज तुम्ही बघा, कारण त्याच्यामध्ये पूर्ण माहिती शिकवलेली आहे आणि 4th पर्यंत क्वेश्चनही झालेले आहेत. सध्या आपण 5th क्वेश्चनची स्टडी करत आहेत आणि 5th क्वेश्चन आहे आपला एक्झरसाइज 1.4 आणि क्वेश्चन नंबर आहे ह्याच्यामधला 1 आणि 1 मधलं ऑप्शन चालू आहे आपलं 5th 29/343. जर समजा 343 हा 7चा क्यूब आहे हे तुम्हाला पाठ असेल तर 7 क्यूब लिहा, नसेल तर फॅक्टर पाडून बघा. आता मी ह्याचे जर खाली डिनोमिनेटरचे फॅक्टर पाडले तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आले 7m. तर मी काय लिहिणार, मी फॅक्टर्स ऑफ 343 इज नॉट इन द फॉर्म ऑफ, हे फॉर्ममध्ये नाहीच आहेत. कोणकोणत्या फॉर्ममध्ये पाहिजेत आपल्याला, ऑफ 2m और 5m और 2m into 5m. therefore its decimal form, इट्स म्हणजे 29/343 डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. सिक्स्थ क्वेश्चन आहे 23/2³ into 5². आता बघा ह्याच्यामध्ये 2m into 5m पाहिजे, पण इथं 2 काय झालेलं आहे 3 आहे आणि इथं 5 काय झालेलं आहे 2 आहे. मग मी ह्याला असंही डायरेक्टली लिहू शकते, पण जर मला सारखंच करायचं असेल तर 2³ करेल, 5² करेल. एका 5ची गरज पडते तर 5 मल्टिप्लाय करेल आणि डिवाइड करेल. 5 मल्टिप्लाय केलं तर 115 आलं आणि इथं 2³ into 5 2 into 1 म्हणजे 5³ म्हणजे डेसिमल फॉर्म इज इन द फॉर्म ऑफ 2³ into 2m into 5m. therefore its decimal form is terminating. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 129/2⁷ into 5 2⁵ into 5⁷ into 7⁵. अर्थात जर मी फक्त डिनॉमिनेटर घेतलं तर 2² into 5⁷ into 7⁵. फक्त हे दोघं आले असते तर चाललं असतं, हे जमणार आहे का आपल्याला, नाही. मग मी काय लिहिन, डेसिमल फॉर्म इज नॉट इन द फॉर्म ऑफ कोणकोणत्यामध्ये 2m और 5m और 2m into 5m. therefore its म्हणजे ह्या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7th 6/15. सुरुवातीला तर मी ह्याला सिम्प्लिफाय करेल 3च्या टेबलमध्ये 3 2 6 आणि 3 5 15. 3 2 6 3 5 15 दोघांनाही सिम्प्लिफाय केले 3 नं. आता मी काय लिहिणार,
फॅक्टर्स ऑफ 5 इज इक्वल टू 5 इंटू 1. मग परत लिहिणार मी डेसिमल फॅक्टर्स ऑफ 5 आर in the form of 5 raised to m. Therefore, its decimal form is terminating. सेवन्थ झाला होता हा, 8th आहे, 9th. 35/50. ह्या दोघांनी सिम्प्लिफाय करते मी 5 न, तर 5ने सिम्प्लिफाय केलं तर 5 7चा 5 10चा आणि 10चे फॅक्टर पाडले तर 2 इंटू 5. मग मी काय लिहिणार, डेसिमल फॉर्म ऑफ 10 इज 2 raised to m into 5 raised to m. Therefore, it's म्हणजे फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग. आणि लास्ट वन आहे 77/210. हे सुद्धा 7 डिव्हिजिबल आहे. 7ने सिम्प्लिफाय करते, 7 1 7 1 7 3 आणि हे 0 ॲज इट इज. आणि 30चे फॅक्टर आले 3 इंटू 2 इंटू 5. आणि जर डेसिमल फॉर्म ऑफ 77/210 is non-terminating repeating.